नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सोनवली या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि एका विद्यार्थ्याची खरंतरी आगळीवेगळी कथा घेऊन आम्ही सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. एक गणितातील तज्ज्ञ आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतो. इयत्ता तिसरीमध्ये दुर्वांश शिकतो आणि महत्वाचं म्हणजे सर्व गणिताचे वर्ग घन त्याला आपण जर पाहिलं तर प्रत्येक गणित त्याला सोडवता येतंय आणि या स्पेशल विद्यार्थ्याची ही स्पेशल स्टोरी आपण पाहतो. आणि खरं म्हणजे या शिक्षकांचं करावं तितकं कौतुक कमी, त्यांच्या जिद्दीला सलामी दिली पाहिजे. त्यांनी या विद्यार्थ्याला घडवलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर समाजातून कुठेतरी ज्या विद्यार्थ्यांना दुर्लक्ष केलं जातं त्याच विद्यार्थ्यांना आपण जर पाहिलं तर एक खास विद्यार्थी बनवण्याची ही शक्कल या सर्व शिक्षकांनी लढवलेली आहे. आणि हा विद्यार्थी आपण जर पाहिला तर प्रत्येक गणित तो या ठिकाणी सोडवतो आहे आणि ही आपण जर पाहिलं तर अनोखी कला त्याच्या हाती आहे. आणि मी मागील 1 तासापासून शाळेमध्ये आलेलो आहे. त्याने सगळी गणितं या ठिकाणी सोडवून दाखवलेली आहेत आणि आताही आपण जर पाहिलं तर त्याला कुठलंही गणित दिलं, कुठलंही गुणाकार दिला, कुठलंही घन वर्ग सगळं त्याला आपण जर पाहिलं तर प्रत्येक गणित तो या ठिकाणी सोडवताना आपल्याला पाहायला मिळतं. इयत्ता तिसरीचा हा विद्यार्थी आहे आणि त्याच्या शिक्षकांचं खरं तर हे कौतुक केलं पाहिजे. शिक्षण विभागाचं हे कौतुक केलं पाहिजे की अशा विद्यार्थ्यांना आपण जर पाहिलं तर प्रोत्साहन देण्याचं काम सर्व शिक्षकांच्या माध्यमातून होतंय. पाटील सर आपल्यासोबत जोडलेत. आपण पाटील सरांशी संवाद साधणार आहोत. सर, दुर्वांश या संपूर्ण कलेविषयी एकंदरीत काय सांगा सर? त्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा त्याला एखादा अंक लिहून दिला आपण की त्यानुसार तो पुढे पटापट लिहित जातो, नॉन स्टॉप लिहितो, लाखापर्यंत संख्या लिहून काढतो. गुणाकार असो किंवा तुमचे वर्गमूळ असो, वर्गमूळ काढताना जर समजा आपण 2चा वर्ग दिला लिहून तर तो पुढे चालला, थांबणार नाही. नंतर रोमन लिपी लिहायची म्हटली तर रोमन लिपीत देखील तो तसंच एक रोमन संख्या लिहून दिली, समजा एक 5, त्याचं चिन्ह असतं व्ही बरोबर 5. आपण लिहून दिलं की तो व्ही आणि आय 6, 7, 8, 9, 10 असं करत करतो 30,000 पण लिहून काढतो रोमन. एखादा वर्ग त्याला लिहून म्हणजे एखादा 12 लिहितो. हा बोल म्हणता कविता मराठी इंग्लिश मराठी बोलो मराठी चब्बा काय चटोय. खरं तर या खास विद्यार्थ्याची ही खास स्टोरी आपण पाहणार आहोत आणि आपण बघू शकतो प्रत्येक वर्ग गण फक्त त्याला आकडे या ठिकाणी दिले तर तो या ठिकाणी बघू शकतो पूर्ण सगळं वर्ग या ठिकाणी आपण जर पाहिला तर लिहिताना आपल्याला पाहायला मिळतं. बदलापूरच्या या सर्व शिक्षकांच्या मेहनतीनंतर आपण जर पाहिलं तर या आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक गणित या ठिकाणी सोडवू शकतो. प्रत्येक वर्ग गण या ठिकाणी जर पाहिलं तर लिहू शकतो. मॅडम, खूप मोठा टास्क होता खरं तर अशा विद्यार्थ्यांना घडवणं आणि गणितातला तज्ज्ञ आहे. प्रत्येक गोष्ट त्याला या ठिकाणी लिहिता येते, प्रत्येक गणितातल्या गोष्टी लक्षात आल्या. किती अडचणी होत्या खरं तर अशा विद्यार्थ्यांना शिकवणं आणि अशातच आपण पाहिलं तर दुर्वांश या सगळ्यांना मात देऊन आता पुढे जाताना पाहायला मिळतो. अडचणी तर खूप होत्या. जसा तो शाळेमध्ये आला तेव्हा तो एके ठिकाणी स्थिर बसत नव्हता. थोडंसं त्याच्या वागण्याला हिंसक वळणं होत्या, वस्तू फेकून देणं वगैरे प्रकार होता. परंतु मग आम्ही थोडंसं ठरवलं की याच्यासाठी आपण थोडं बदलायचं, आपण थोडासा अभ्यास करायचा आणि आम्ही आमच्या शाळेचे नियम त्याच्यासाठी थोडे बदललेत आणि त्याच्यासाठी मग आम्ही एक सुभाष गर्ग म्हणून डॉक्टर आहेत इंदोरचे, ते या विषयातले स्पेशालिस्ट आहेत. तर त्यांचे व्हिडिओ वगैरे ऐकणं आणि थोडासा अभ्यास केला आणि या मुलांना कशा प्रकारे हँडल करायचं हे आम्ही शिकून घेतलं. त्यानंतर जेव्हा ते आम्हाला कळलं की याचा विशेष कल गणितामध्ये आहे तेव्हा मग त्याला हे त्याचं ज्ञान पुढे नेण्यासाठी मग आम्ही विशेष प्रयत्न केले, काही उपक्रमांची आखणी केली. तो जेव्हा या शाळेमध्ये आला तेव्हा तो एकही शब्द बोलत नव्हता. आता तुम्ही पाहिलं की तो व्यवस्थित बोलतो आहे. तर ह्या 2 वर्षामध्ये त्याची भाषा देखील डेव्हलप झालेली आहे. तर बोलायलाही अडचणी त्याला बोलायला अडचणी म्हणजे जेव्हा तो इथं आला होता तेव्हा तो एकही शब्द बोलत नव्हता. तो त्याच्या ज्या गोष्टी आहेत तो हळूहळू ना ड्रॉइंग करून एक्सप्रेस करत होता. त्याला जे काही सांगायचंय ते तो ड्रॉइंग करून सांगायचा आणि आता तो बऱ्यापैकी बोलायला लागला आहे. पूर्ण आपल्यासारखं नॉर्मल नाही बोलत तरीही तो 2 ते 3 वाक्य सलग बोलू शकतो. सर, आता रोमन शब्द तो लिहितोय अंक आणि त्याच्याविषयी थोडक्यात काय सांगा सर? रोमन अंक त्याला 10 पर्यंत आम्ही सांगितले, नंतर तो युट्यूबवर बघून आता 30,000 पर्यंत रोमन अंक तो लिहू लागला न बघता. फक्त त्याला एकदा आपण लिहून दिलं की तो पुढचं चालू करतो, नॉनस्टॉप चालू असतो. हे बघा आता ते चालू आहे. नक्कीच आपण बघू शकतो दुर्वांश जो बदलापूर नगर परिषदेच्या
सोनेली येथील शाळेमध्ये शिकतो आहे आणि एक त्या विद्यार्थ्याचं आपण जर पाहिलं तर प्रत्येक गणित त्याला सोडवता येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या गणितातील तज्ज्ञ त्याला म्हणावं लागेल आणि प्रत्येक गोष्ट त्याला गणितातली कळते. थोडासा स्पेशल चाइल्ड आहे तो, परंतु या शिक्षकांच्या कार्याला खरं तर सलाम केला पाहिजे. शिक्षकांनी त्याला घडवलं आणि आता आपण बघू शकतो त्याला गणितातील प्रत्येक म्हणजे आताच आपण पाहिलं तसे जे रोमन आकडे 50 पासून पुढे आपण बघू शकतो हे सगळे त्याला माहीत आहेत आणि फक्त एकदा सर वरती लिहून देत आहेत. तो सगळं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे रोमन आकडे तो या ठिकाणी लिहिताना पाहायला मिळतं. गणितही त्यांनी या ठिकाणी सोडवलेली आहेत आणि आता त्याच्या मनात काय चाललंय आपण बघू. तो आता काय लिहितो फलकावरती, कारण की गणितात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 100 त्यांनी या ठिकाणी आपण बघू शकतो बॉक्स काढताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या बॉक्समध्ये रेषा काढतोय ते किती असणार आहेत आपण बघू शकतो आणि वरती 100 लिहिलेलं आहे आणि ते बॉक्सेस आपण जर पाहिले तर QR कोड सारखे हे बॉक्सेस तो आता काढतो आहे. वरती त्याने 100 लिहिलेलं आहे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक्स्ट्रा झालं. हा मायनस बर मी नाही बोलत. मग काय करणार आता पुढे. त्यांनी 10 बॉक्स काढले. त्याच्यानंतर आपण बघू शकतो एक बॉक्स कमी केलेला आहे आणि -1 करून 99 त्यांनी दिलेला आहे आणि तो हायलाइट केलेला आहे. आता 2 कमी कर, 2 मायनस कर, -2 कर, 2 कर. खरं तर तो एक स्पेशल विद्यार्थी आहे, परंतु गणितामध्ये आपण जर पाहिलं तर तो आपल्याला त्याने अशा प्रकारे 100 बॉक्स काढले आणि त्यातनं 2 मायनस केले म्हणून ते 2 बॉक्स कमी केले. उरले किती तर बरोबर 90 त्यांनी दाखवलेले. नक्कीच आपण पाहिलं हे पाढे सर त्यांनी मगाशी लिहून दाखवलेले जे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठांतर होत नव्हते. त्यांनी या ठिकाणी पटकन 2 मिनिटात दिली. ते पाड्यांचं ते आमच्या प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल. पुन्हा एकदा पाड्यांची प्रचिती काय म्हणतो दुर्वांश. हे काढ. आपण बघू शकतो या विद्यार्थ्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि प्रत्येक वर्ग पाडे या ठिकाणी तो लिहिताना पाहायला मिळतं. 100चा वर्ग आता तो या ठिकाणी लिहिणार आहे आणि बदलापूरच्या सोनोली येथील शाळेमध्ये आपण बघू शकतो. ध्रुवांशला हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्या शिक्षकांचं त्याच्या पालकांचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि प्रत्येक पाढे प्रत्येक गणित त्याला ठिकाणी सोडवता येतं आणि खरं तर या शिक्षकांचं हे कौतुक करावं लागेल. त्यांच्या जिद्दीला या ठिकाणी सलामी द्यावं लागेल. त्या विद्यार्थ्याला त्यांनी घडवलेलं आहे आणि अवघ्या तिसरीत तो आहे आणि प्रत्येक गणित प्रत्येक पाढे त्याला सोडवता येतात. प्रत्येक वर्ग घन त्याला लिहिता येतं आणि महत्त्वाचं म्हणजे एक खास विद्यार्थी असूनही स्पेशल चाइल्ड असूनही आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्याला घडवण्यात या सर्व विद्यार्थ्यांचं मुलाचं योगदान आहे. शिक्षण विभागाचे माझे अधिकारी आहेत आपल्यासोबत विलास सर. आपण त्यांच्याशी संवाद साधणार कारण की त्यांचंही महत्त्वाचं मार्गदर्शन ध्रुवांशला लाभलेलं आहे या शाळेला लाभलंय. सर खरं तर आपण कायमच सगळ्या शाळांना आपण जेव्हा कार्यरत होता तेव्हा शाळेसाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे आणि आताही सोनोलीच्या शाळेमध्ये एक वेगळा प्रयोग पाहायला मिळतो आणि नक्कीच एक देशासाठी येणाऱ्या काळामध्ये ध्रुवांश हा आदर्श ठरेल. कसा विश्वास काय सांगा सर. याचे पालक जे याला घेऊन आले सगळ्या शाळांनी ज्या वेळेला नाकारलेलं होतं अडचणी येत होत्या तर सगळ्यात पहिला कॉन्फिडन्स याच्या पालकांना दिला तो मुख्याध्यापक पाटील सरांनी आणि मग धांडे मॅडम असतील देसाई मॅडम आणि या आमच्या गवळी मॅडम आणि सईद मॅडम यांनी त्याला हेल्प केलेली आहे. असे जे विद्यार्थी असेल आपले जे शास्त्रज्ञ होऊन गेले आईन्स्टाईन असेल डार्विन असेल यांना पण हा डाऊन सिंड्रोम ऑटिझमचा होता. तर हा विद्यार्थी ते धांडे मॅडमचं एक वक्तव्य आहे की हा भविष्यातील शास्त्रज्ञ आहे तर नक्कीच डेव्हलप होईल. याच्यासाठी शिक्षक जे मेहनत घेतात ते पोषक वातावरण जे तयार केलं गेलं या शाळेमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. हे सगळ्या शाळांमध्ये घडत नाही. आता आमच्या सगळ्या शाळांमध्ये मिळून तर 70च्या वर दिव्यांग विद्यार्थी आहेत.
इतर शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला काचकूच करतात, पण अशा वेळेला आम्ही सर्व शाळांना इथे प्रवेश दिला जातो आणि त्यांचं जडणघडण त्यांच्यासाठी बॅरियर फ्री वातावरण इथे तयार करतो आणि त्याचं सारं श्रेय या शिक्षकांना जातं. तसंच आमचं प्रशासन, नगराध्यक्ष घोरपडे मॅडम, उपनगराध्यक्ष, आमच्या समितीच्या अध्यक्षा दामले मॅडम, माननीय मुख्याधिकारी आमचे मारुती गायकवाड साहेब, ते आज येणार होते पण काही कारणाने ते आले नाहीत. शिक्षण विभाग प्रमुख देशपांडे साहेब, सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे विद्यार्थी आणि या शाळा इथे घडत आहेत. आज 4000च्या आसपास हा शाळेचा पट गेलेला आहे. शाळा मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत आहे. बल्लापूर minus 100 minus 4 96. ओके, चला, चला. थँक्यू. 90चा दाखव मला, 90चा. नक्कीच आपण त्याची नाणी, पाहिलं. शालेय पालक पोषण आहे. आहार देणं. शालेय पोषण आहार देणं नाणी. नानी काय सांगाल, ध्रुवांश भविष्यातला शास्त्रज्ञ होऊ शकतो, सगळी गणित त्याला सोडत येतात, कसा आनंद होतो? हो, खूप आनंद आहे. सगळ्यां मिळून त्याला सहकार्य करतात आणि जरा जेवण घेताना तो पहिले घेतो सगळ्यात पहिले घेतो. हा, आणि सगळ्यात शेवटी जेवतो प्रार्थना झाल्यावर. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच आपण पाहिलं की थँक्यू. सर्व विद्यार्थ्यांमध्ये तो प्रथम जेवण घेतो आणि प्रार्थना झाल्यावरच जेवतो. म्हणजे स्पेशल विद्यार्थ्याला घडवण्यामध्ये ह्या सर्व शिक्षकांचं, शाळेतर कर्मचाऱ्यांचं अभूतपूर्व योगदान आहे. काही शिक्षक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद. मॅडम, ध्रुवांशला घडवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मोलाचं योगदान आहे. काय ध्रुवांशला घडवण्यामध्ये सगळ्यांचा तर सहभाग आहेच, पण त्याच्या खास वर्ग शिक्षिका देसाई मॅडम यांचं खूप मोठं योगदान आहे. परत त्याला फक्त पुशअप करणं एवढी गरज आहे, पण तो खूप चिकाटीने आणि मेहनतीने तो पुढे जातोय आणि करतोय. मॅडम, तुम्ही वर्ग शिक्षिका आहेत. खरं तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिकवतानाही अनेक अडचणी येतात, परंतु स्पेशल चाइल्ड असूनही अनेक अडचणी आल्या, परंतु आता आपण जर पाहिलं त्या अडचणींना मात करून कुठेतरी तो पुढे जाताना पाहायला मिळतो. हो सर, ध्रुवांश शाळेत आल्यापासून तसा वेगळा विद्यार्थी असं आम्हाला वाटला नाही. सुरुवातीला थोडा त्रास झाला, त्याचं वर्तन वगैरे थोडं इतरांपेक्षा अग्रेसिव्ह असायचं, पण तो वर्गात त्याला जे नवीन असायचं ते खूप शिकायला आवडायचं आणि ते समोरची मुलं जे करतायत ते मला काय येत नाहीये, ते मला आलं पाहिजे, त्यासाठी तो प्रयत्न करत राहायचा. त्यामुळे त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळेच तो बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी शिकत गेला आणि आमच्या सर्व शिक्षकांचं मार्गदर्शनही त्याला नेहमी होत राहिलं. मॅडम, कसा आनंद होतोय? ध्रुवांश खरं तर गणितामध्ये तज्ज्ञ भविष्यात होऊ शकतो. कसा, म्हणजे तो एकंदरीत त्याला- गणितामध्येच नाही तर तो भावनिकरित्याही खूप सुंदर आहे. एखादा मुलगा जर रडत असेल क्लासमध्ये तर तो स्वतः जातो, त्यांना हक करतो, पप्पी वगैरे घेतो. म्हणजे त्याला प्रेमाची भावना पण खूप आहे त्याच्यामध्ये. आम्ही टीचर्स, तो शाळेमध्ये जेव्हा येतो, आता मगाशी पण तो आला, टीचरांना येऊन पहिल्यांदा सर्व टीचरांची भेट घेतो. त्याच्यानंतर मग त्याचा फळा आणि तो त्याचा अभ्यास त्याचं ते सुरू असतं. म्हणजे खूप छान अनुभव आहे आणि खूप हुशार विद्यार्थी आहे आणि अजून तो प्रत्येक वेळेस आम्हाला नवीन नवीन काही ना काही शिकवत असतो. म्हणजे आम्ही जेव्हा पाहतो ध्रुवांश काय करत आहे तर प्रत्येक दिवशी काही ना काही वेगवेगळं नवीन त्याचा अभ्यास पाहायला मिळतो आम्हाला. नक्कीच आपण पाहिलं सर्व शिक्षकांशी आपण संवाद साधलेला आहे आणि ध्रुवांश आपण जर पाहिलं तर गणितातील तज्ज्ञ, खरं तिसरीचा विद्यार्थी आहे तो आणि प्रत्येक गणित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सोडवताना आपल्याला पाहायला मिळते. व सगळं पाट्यांचे गणित असेल, वर्ग असेल, घन असेल, आपण पाहिलं तर तो या ठिकाणी लिहितोय. महत्त्वाचं म्हणजे त्याला सगळे आकडे आपण जर पाहिले तर तो पटकन या ठिकाणी लिहितोय. म्हणजे अक्षरशः कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही ते गणित सोडवताना विचार करावा लागेल, कॅल्क्युलेटर घ्यावं लागेल, अशी गणितं आपण जर पाहिले तर हा विद्यार्थी सोडवताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या बदलापूरच्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये हा विद्यार्थी या ठिकाणी शिकतोय आणि या सर्व शिक्षकांच्या खरं तर जिद्दीला सलाम दिला पाहिजे. या शिक्षकांनी तो विद्यार्थी स्पेशल चाइल्ड आहे असं न समजता सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्याला समजलं आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याला हे प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं आणि शिक्षकांनी खरं तर या विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये हा विद्यार्थी आपल्या बदलापूरचं नाव जो आहे तो प्रचंड मोठं करेल. कारण की ही जी समोर फलकावरती आपल्याला ही गणितं सगळी पाहायला मिळतात, ही पटकन आपल्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ही सोडवताना अडचण येते, विचार करावा लागतो, सगळं पाठांतर करावं लागतं, परंतु काही सेकंदांमध्ये त्यांनी सगळी गणितं जी आहे ती सोडवलेली आहे. आणि मुख्याध्यापक पाटील सर आहेत, त्यांचं खरं तर हे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर,
सुरुवातीच्या काळामध्ये किती अडचणी आपल्या समोर होत्या आणि आता आपण जर पाहिलं तर तो म्हणजे ध्रुवांश जो आहे तो सर्व गुण संपन्न होताना पाहायला मिळतो. सर तो सुरुवातीला शाळेत आला ना 1 मिनिटही थांबत नव्हता, कंटिन्युअस रडायचा, पळून जायचा. मग त्याला 2-3 दिवस मी त्याला प्रेमाने घेतलं, चॉकलेट दे हे दे, हळूहळू एवढा रुळला की तो जर समजा त्याच्या आईवडील यायला उशीर होत असेल त्याला शाळेतनं सोडायला, शाळेत सोडायला जर उशीर होत असेल तर तो दप्तर न घेता शर्ट घालणार आणि शाळेत पळत यायचा. एकदा तर असं झालं की सकाळी त्याची आई मला वाटतं उशिरा उठली आणि हा उठला लवकर, याने आंघोळ केली, सगळं आटपून हा दप्तर घेऊन शाळेत, आणि त्याची आई तिकडे शोधते की गेला कुठं पोरगा. तेव्हा एकाने सांगितलं की नाही आता तो शाळेत गेलाय म्हणून. मग ते आई इथे बघायला आली होती. त्याला शाळेची प्रचंड आवड आहे आणि शाळा सुटल्यानंतर पण सर्वांच्या आधी त्याला गेटच्या बाहेर जायचं असतं. आताही तो पालक येऊन उभे आहेत पण तो शोधतोय आईला त्याच्या, कारण आई आल्याशिवाय त्याला सोडणार नाहीत आम्ही. त्यामुळे तो शाळेच्या बाहेर जाताना पण व शाळेत येताना पण सगळ्यात पहिले त्याला यायचं असतं. कसलंही काम असेल तर पहिले तो, बाकी मग त्याला काही चालत नाही. शाळेतील पालकही आपल्यासोबत होते. आपण पालकाची संवाद होणार. ताई, ध्रुवांशची आपण नमस्कार. कलाकृती पाहिली, खूप विद्या शिक्षकांनी त्याला घडवलेलं आहे. काय चाललंय तुझं पडशील? इथल्या शिक्षकांचं त्याच्यामध्ये खूपच योगदान आहे. मी एक पालक आहे, इथे मी नेहमी माझ्या मुलांना घ्यायला येते आणि मी याला नेहमी बघितलंय की रोज तो वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने फळा भरून ठेवलेला असतो आणि तो एकटाच बागडत असतो इथे. त्याला असं काही इथे काहीच रेस्ट्रिक्शन नाहीये की तू असंच वर्गातच बसून अभ्यास कर किंवा इथेच बसून कर, असं काही नाही. त्याला नेहमी हा डस्टर आणि खडू आणि ते दिलेलं असतं आणि तो त्याचा अभ्यास त्याच्या मनाने, त्याच्यावर आपण असं नाही की म्हणजे हे लिही असं नसतं, त्याच्या मनाने तो अभ्यास करतो. आणि मी त्याला म्हणजे नेहमी म्हणजे मला दिसून आले की तो खरोखर खूप हुशार आहे. अगदी जे आपण म्हणतो शाळेतले सो कॉल्ड हुशार विद्यार्थी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने तो पुढे आहे असं माझ्या तरी निदर्शनास आलेलं आहे. सो ध्रुवांश आणि खूपच म्हणजे असा तरतरीत मुलगा मला जाणवलाय आतापर्यंत. शाळा सुटली की सगळ्यात आधी घरी जायचं असतं. त्याचे पेरेंट्स आलेले असले नसले की तरी तो अगदी पळत सुटतो. जसे नॉर्मल विद्यार्थी जसे वागतात ना, आणि त्याच्यात आणि याच्यात मला काहीही फरक जाणवलेला नाही. उलट मला तो वाटतं की तो त्यांच्यापेक्षाही किंबहुना कितीतरी पटीने हुशार आहे. आणि जसं मॅडम बोलतात की तो उद्याचा उज्ज्वल भविष्य का म्हणजे तो घडवेल आणि खरोखर तो एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो. आणि यू आर नॉट ध्रुवांश, यू आर नॉट डिसेबल्ड, यू आर व्हेरी स्पेशल, यू आर स्पेशली एबल्ड, यू आर गॉड्स चाइल्ड. आय थिंक. थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद. आपण पालकांशीही संवाद साधलेला आहे आणि ध्रुवांश जो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकतो त्याला या ठिकाणी शिक्षकांनी घडवलेला आहे. आणि खास विद्यार्थ्यासाठी आपण जर बघितलं तर हे खास प्रशिक्षण सर्व शिक्षकांनी दिलेलं आहे आणि त्याला गणितातील एक तज्ज्ञ बनवलेला आहे. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.